Now yes, today we are going to studies and discussion round about. Today we learn the grammar section. Make it interrogative. The interrogative means प्रश्नार्थक वाक्य. आता दोन प्रकारचे प्रश्नार्थक वाक्य असतात. एक WH क्वेश्चन आणि दुसरे yes no क्वेश्चन. तर आज आपण yes no क्वेश्चन मीन्स प्रश्नार्थक वाक्य इंटरॉगेटिव्ह आज शिकणार आहे. तर सर्वप्रथम आज आपण वर्ब एकूण वर्ब किती आहेत ते पाहणार आहोत. तर एकूण वर्ब 24 आहेत. त्यामध्ये टू बीची रूप आहेत, टू हॅवची रूप आहेत, सहाय्यकारी रूप ऑक्झिलरी वर्ब आहेत आणि ऑदर वर्ब आहेत. त्यामध्ये टू बीची रूप एक इज आर वॉज आणि विअर हे 5 आहेत. तर टू हॅवची रूप 3 आहेत, हॅव हॅज आणि हॅड. ऑक्झिलरी 13 आहेत. यामध्ये शाल आहे, विल आहे, शूड आहे, वुड आहे, कॅन आहे, कुड, मे, मस्ट, माइट, युज्ड टू, ऑट टू, नीड आणि डिअर अशी एकूण सहाय्यकारी क्रियापद आहेत. आणि ऑदर वर्ब डू डज डीड. तर डू डज डीड ही ऑदर वर्ब आहेत ना, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणजे ज्या वाक्यामध्ये फॉर एक्झाम्पल टू बीची रूपं नसतात, टू हॅवची रूपं नसतात किंवा सहाय्यकारी रूपं नसतात, तेव्हा ऑदर वर्ब वाक्याच्या काळ आणि वचनानुसार, बघा लक्षात ठेवा, वाक्याच्या काळ आणि वचनानुसार टू बीची रूपं वापरावी लागत असतात. जर वर्तमान काळामधलं वाक्य प्रेझेंट टेन्समध्ये वाक्य जर असेल तर डू किंवा डज या ऑदर वर्बचा वापर केला जातो आणि भूतकाळ जर वाक्य असेल तर डीडचा वापर केला जात असतो. तर यामध्ये आपण बघा या ठिकाणी काही नियम दिलेले आहेत, लक्षात ठेवायचा. मेक इन इंट्रॉगेटिव्हचं WH क्वेश्चन आणि yes no क्वेश्चन. तर आज आपण अभ्यासणार आहोत yes no क्वेश्चन. तर yes no इंट्रॉगेटिव्ह म्हणजे काय? एखादं जर वाक्याची रचना इंग्रजीमध्ये सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट अशी असते, सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट. तर या वाक्याचं आपल्याला इंट्रॉगेटिव्ह करायचं म्हणजे प्रश्नार्थक वाक्य तयार करायचं. या वाक्यामध्ये करता दिलेला असो, टू बीचं रूप असेल किंवा टू हॅवचं रूप असेल किंवा सहाय्यकारी एखादं क्रियापद असेल किंवा कोणतंच क्रियापद असेल त्यावेळी डू डज डीड याचा वापर केला जातो. तर एखादं वाक्य इंट्रॉगेटिव्ह फॉर एक्झाम्पल होकारार्थी जर असेल तर त्याचं प्रश्नार्थक वाक्य तयार करताना नकारार्थी करायचं. लक्षात घ्या, जर मूळ वाक्य इंट्रॉगेटिव्ह मूळ वाक्य आहे त्याचं इंट्रॉगेटिव्ह जर करायचं असेल तर मूळ वाक्य जर होकार द्यायचं असेल म्हणजे त्या वाक्यामध्ये कुठंच नकार दिलेला नाही, वाक्यामध्ये नो नाही, नेव्हर नाही, नॉट नाही, तेव्हा त्या वाक्याचं इंट्रॉगेटिव्ह करताना नकारार्थी करताना वाक्यामध्ये नॉट आलं गेलं पाहिजे. म्हणजे होकारार्थीचं नकारार्थी आणि नकारार्थी वाक्य जर दिलं असेल तर त्याचं होकारार्थी तुम्हाला करता आलं गेलं पाहिजे, तेव्हाच ते इंट्रॉगेटिव्ह वाक्य होऊ शकतं. आता या ठिकाणी बघा एक रोज दिलेला आहे. वाक्य कसं असतं, सब्जेक्ट वाक्यामध्ये असते, त्यानंतर टू बीचं रूप एक इज आर वॉज वेअर, नंतर वर्ब मेन क्रियापद असतं, त्यानंतर ऑब्जेक्ट असतं. तर या वाक्याचं आपल्याला इंट्रॉगेटिव्ह करताना सुरुवातीला मूळ वाक्यामध्ये दिलेलं टू बीचं रूप घ्यायचं. हे या वाक्यामध्ये नकार कुठं नाही, होकारार्थीच आहे. या रूल्समध्ये बघा सब्जेक्ट आहे, टू बीचं रूप आहे, इथं नॉट कुठं नाही, वर्ब आहे आणि ऑब्जेक्ट आहे. तर या वाक्याचं इंट्रॉगेटिव्ह करताना सुरुवातीला टू बीचं रूप घ्यायचं, त्यानंतर नॉट घ्यायचं. फॉर एक्झाम्पल इज असेल तर इजंट असं घ्यायचं, आर असेल तर आरंट घ्यायचं, हॅव असेल तर हॅवंट घ्यायचं आहे. एखाद्या वेळी फॉर एक्झाम्पल पूर्ण वाक्यात असेल, पूर्ण वाक्यात असेल तर हॅव असेल किंवा हॅड असेल तर हॅज नॉट घ्यायचं, हॅड असेल तर हॅडंट घ्यायचं किंवा सहाय्यकारी जर असेल, कॅन असेल तर कांट होतं, शूड असेल तर शुडंट होऊ शकतं, विल असेल तर वोंट होऊ शकतं. आणि त्यानंतर सब्जेक्ट घ्यायचं. बघा त्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा, सब्जेक्ट नंतर वर्ब घ्यायचं, वर्ब नंतर ऑब्जेक्ट वरच्या वाक्यामधलं आहे तसं घ्यायचं आणि प्रश्नचिन्ह घ्यायचं. म्हणजे वाक्य इंट्रॉगेटिव्ह झालं. लक्षात आलं ना? सब्जेक्ट टू बीचं रूप वर्ब आणि ऑब्जेक्ट आहे. या वाक्यामध्ये नॉट कुठं नाही, हे वाक्य होकारार्थी आहे, तेव्हा याचं इंट्रॉगेटिव्ह करताना नकारार्थी झालं पाहिजे. म्हणजे टू बीचं रूप अगोदर घ्या, नंतर नॉट घ्यायचं, नंतर सब्जेक्ट घ्या, सब्जेक्ट नंतर वर्ब, वर्ब नंतर ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचं. त्यानंतर यामध्ये टू बीचं रूप येऊन टू हॅव रूप किंवा सहाय्यकारी रूप कोणतंही होकारार्थीचं नकारार्थी करायचं, हे लक्षात आलं गेलं पाहिजे. दुसरा नियम बघा, सब्जेक्ट टू बीचं रूप प्लस नॉट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असेल.
म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये काय करता आहे, त्याला टू बीचं रूप आहे, करायचं इज असेल, नंतर नॉट आहे, काही नकार आहे, नंतर वर्ब आहे आणि ऑब्जेक्ट आहे. जेव्हा मूळ वाक्य नकारार्थी असेल तेव्हा त्याचं इंट्रोगेटिव्ह करताना होकारार्थी आलं गेलं पाहिजे. बघा काय केलं आहे, दुसरा नियम बघा. सब्जेक्ट आहे, टू बी आहे, नंतर नॉट आहे, नंतर वर्ब आहे, ऑब्जेक्ट आहे. तर त्याचं काय केलंय, टू बी रूप पहिल्यांदा घेतलं, इथं नॉट आहे, इथं नॉट घेतलेलं नाही, म्हणजे नकारार्थीचं होकारार्थी. टू बी रूप, नंतर सब्जेक्ट, नंतर वर्ब, ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. म्हणजेच नकारार्थी वाक्याचं इंट्रोगेटिव्ह करताना होकारार्थी झालं पाहिजे. नंतर तिसरा नियम बघा, सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, ऑब्जेक्ट आहे. या सब्जेक्ट आणि वर्ब या दोन्हीच्या मध्ये कोणतंही हेल्पिंग वर्ब नाही, तो ह्याचं रूप नाही किंवा सहाय्यकारी रूप नाही. एम हे जार वाज हॅव हॅज किंवा कॅन म्हणून तसलं काही नाही. डायरेक्ट करता आहे आणि क्रियापद आहे, नंतर कर्म. अशा वाक्याचं इंट्रोगेटिव्ह करताना वाक्याच्या क्रियापदाच्या काळ आणि वचनानुसार, बघा, वाक्याच्या क्रियापदाच्या काळ आणि वचनानुसार इथं ऑदर वर्ब घ्यायचं. ऑदर वर्ब काय, डू, डज आणि डीड. जर क्रियापद वर्तमान काळामध्ये असेल, फॉर एक्झाम्पल इथं वर्क आहे, वर्क क्रियापद इथं वर्क आहे, इथं टू बी रूप नाही, डायरेक्ट करतात, ही वर्क, इट वर्क, ही वर्क्स असं घ्यायचं, ही वर्क्स, सी वर्क्स किंवा आय वर्क असेल. आय वर्क जेव्हा असेल, वर्क जेव्हा असेल त्यावेळी डू येतो, डू न वाक्य सुरुवात करायची. आणि ही वर्क्स असेल, यस का दिला वर्कला यस का, तेव्हा डज न वाक्याची सुरुवात होते. आणि ईडी प्रत्यय लागतो क्रियापद, वर्क ईडी प्रत्यय लागतो, तेव्हा भूतकाळ वाक्य असते, त्यावेळी डीड न वाक्याची सुरुवात करायची. म्हणजे काय येणार, डीड, नंतर इथं नॉट कुठं आहे का, नाही, म्हणून डीड नॉट किंवा डिडंट, नंतर सब्जेक्ट ही, नंतर वर्क, ऑब्जेक्ट काय असेल तर इन द फील्ड, ते तुम्हाला लिहिता आलं गेलं, आणि शेवटी क्वेश्चन मार्क. आता हे जे नियम आहे ते वाक्यानुसार आपण बघूया. वाक्यानुसार बघितलं ना आपल्याला तरी लक्षात येईल. The origin of Indian music is to be found in mites and livers. तर हे वाक्य आहे. आता या वाक्याचं आपल्याला काय करायचं आहे, मेक इट इंट्रोगेटिव्ह करायचं. मेक इट इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थ करायचा. कसला, येस नो क्वेश्चन. द ओरिजिन ऑफ इंडियन म्युझिक इज टू बी फाउंड इन माइट्स अँड लिव्हर्स. हे वाक्य, या वाक्याला काय करायचं, मेक इंट्रोगेटिव्ह करायचं. म्हणजे ह्या पहिल्यानुसार आहे, सब्जेक्ट, टू बी रूप, वर्ब आणि ऑब्जेक्ट. तर यामध्ये बघा, ओरिजिन ऑफ इंडियन म्युझिक हे काय, सब्जेक्ट आहे, ओके, सब्जेक्ट. त्यानंतर इज हे काय, टू बी रूप आहे. टू बी फाउंड हे काय, मेन वर्ब आहे, चला मेन वर्ब. आणि इन माइट्स अँड लिव्हर्स हे काय. तर या वाक्याचं आपल्याला काय करायचं आहे, इंट्रोगेटिव्ह म्हणजेच विदाउट डब्ल्यूएच, म्हणजे विथ, वेर, व्हॉट, वेन यानं वाक्य सुरू न करता कशाने सुरू करायचं, टू बी रूप वाक्यामध्ये असेल त्याने, टू हॅव रूप वाक्यामध्ये असेल त्याने, किंवा सहाय्यकारी रूप असेल त्याने, किंवा अदर वर्ब यानं काय करायचं, येस नो क्वेश्चन तयार करायचं. तर या मूळ वाक्यामध्ये टू बी रूप काय, इज. या इज न वाक्य काय करायचं, सुरू करायचं. टू बी रूप इज. त्यानंतर या वाक्य होकारार्थी नकारार्थी, होकारार्थी म्हणजे इज नंतर नॉट नाही, कुठेही नकार या वाक्यामध्ये नाही.
होकारार्थी वाक्याचं नकारार्थी आणि नकारार्थी वाक्याचं होकारार्थी करतात. काय घ्यायचं? इज नंतर नॉट घ्यायचं, म्हणजे इजंट असं घ्यायचं. इज नॉट किंवा इजंट. नंतर करता घ्यायचा. काय घ्यायचा? करता. द ओरिजिन ऑफ इंडियन म्युझिक. त्यातलं ओरिजिन ऑफ इंडियन म्युझिक. नंतर काय? क्रियापद. नंतर क्रियापद घ्यायचं. टू बी फाउंड. पुढचं वाक्य आहे त्याच्यात. इन माइन्स अँड लिगल्स. इन माइन्स अँड लिगल्स. आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचं. म्हणजे कसलं वाक्य झालं? हे इंट्रॉगेटिव्ह झालं. पुन्हा एकदा बघा रिपीट. द ओरिजिन ऑफ इंडियन म्युझिक इज टू बी फाउंड इन माइन्स अँड लिगल्स. द ओरिजिन ऑफ इंडियन म्युझिक करता आहे. इज टू बी रूप आहे. टू बी फाउंड वर्ब आहे. इन माइन्स अँड लिगल्स. तर या वाक्यामध्ये टू बीचं रूप कुठं आहे बघायचं, किंवा टू हॅवचं रूप किंवा सहाय्यकारी रूप आहे का बघा. टू बीचं रूप असेल तर त्या वाक्यानं इंट्रोगेटिव्ह वाक्य सुरू करायचं. आता हे वाक्य होकारार्थी आणि नकारार्थी पहिल्यांदा शोधायचं. हे वाक्य कसं आहे? होकारार्थी. त्याचं इंट्रोगेटिव्ह करताना नकारार्थी करायचं. म्हणजे काय झालं? इज नॉट किंवा इजंट. नंतर करता येतात. ओरिजिन ऑफ इंडियन म्युझिक. नंतर क्रियापद टू बी फाउंड इन माइन्स अँड लिगल्स. क्वेश्चन मार्क. म्हणजे हे काय झालं? इंट्रोगेटिव्ह. फॉर एक्झाम्पल साध्या सोप्यामध्ये असं बघा. फॉर एक्झाम्पल बघा, दुसरं वाक्य बघू. ही इज क्राईम. ही इज क्राईम हे छोटं वाक्य. तर याचं इंट्रोगेटिव्ह करताना वाक्य होकारार्थी आणि नकारार्थी करतात. वाक्य होकारार्थी. टू बी रूप आहे ते सुरुवातीला घ्यायचं. इज. नंतर नॉट इथं आहे का? नाही. म्हणून आपण काय घ्यायचं? नॉट. इजंट. नंतर काय घ्यायचं? करता. ई. नंतर काय घ्यायचं? क्रियापद. जर याच्या पुढे कर्म असेल तर याच्या पुढे द्यायचं. आणि शेवटी काय द्यायचं? प्रश्नचिन्ह. म्हणजे इजंट ही क्राईम. हे काय झालं? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स झालं. या पद्धतीने तुम्हाला करता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल याच वाक्यामध्ये ही इज नॉट क्राईम असं असेल. ही इज नॉट क्राईम हे वाक्य. यामध्ये नकार आहे. यामध्ये नकार आहे. याचं देखील इंट्रोगेटिव्ह करा असं सांगितलं तर त्याचं काय होणार? इज. इथं नॉट आहे, इथं नॉट येणार नाही. इज ही क्राईम. आणि नंतर काय येणार? प्रश्नचिन्ह आहे. ओके. अशा पद्धतीनं देखील इंट्रोगेटिव्ह करता आलं पाहिजे. त्यानंतर दुसरं वाक्य बघा. सहाय्यकारी क्रियापदाद्वारे. सहाय्यकारी क्रिया. वन कॅनॉट नकारार्थी देतो. वन कॅनॉट इमॅजिन. वन कॅनॉट इमॅजिन लॉर्ड कृष्णा without his benefit. आता हे वाक्य वन कॅनॉट इमॅजिन लॉर्ड कृष्णा विदाउट हिज बन्सुरी. म्हणजे कृष्ण हा देव लॉर्ड आहे. बासरी बिना कृष्ण होऊ शकत नाही. कॅन वन सब्जेक्ट. कॅनॉट सहाय्यकारी. नंतर नकार नॉट आहे. इमॅजिन क्रियापद. लॉर्ड कृष्ण ऑब्जेक्ट आहे. विदाउट हिज बन्सुरी कॉम्प्लिमेंट. तर या वाक्याचं काय करायचं? इंट्रोगेटिव्ह करायचं. म्हणजे हे वाक्य नकारार्थी. त्याचं इंट्रोगेटिव्ह करताना होकारार्थी होत असतं. काय वाक्यामध्ये? कॅन आहे, कॅनॉट आहे. तर या इथं इंट्रोगेटिव्ह करताना होकारार्थीचं नकारार्थीचं होकारार्थी. आता इथे नकार आहे म्हणजे इथं काय घ्यायचा? होकार. कॅन. सुरुवातीला कॅन घ्यायचं. नंतर वन क्रियापद इमॅजिन लॉर्ड कृष्ण विदाउट हिज बन्सुरी. आणि शेवटी काय येणार? प्रश्नचिन्ह.
वाक्य करता आलं पाहिजे. इथं कॅनॉट आलं, इथं कॅन घ्यायचं. इथं शुड नॉट आलं, इथं शुड घ्यायचं. इथं फक्त शुड आलं, शुड नॉट आलं. इथं फक्त कॅन असेल तर इथं कॅनॉट आलं. असं पण करता आलं पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट बघा, सेकंड नॉन कोऑपरेशन. नॉन कोऑपरेशन could be given up. could be given up. आता हे वाक्य, तर या वाक्याचं आपल्याला काय करायचं आहे, इंट्रॉगेटिव्ह करायचं. नॉन कोऑपरेशन सब्जेक्ट आहे, पुढे हे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि गिवन अप हे काय वर्ब. एवढंच वाक्य. तर या वाक्याचं काय करायचं आपल्याला, इंट्रॉगेटिव्ह करायचं. म्हणजे वाक्यामध्ये होकार आहे, नकार कुठं नाही, नॉट कुठं आहे का नाही. हे सहाय्यकारी क्रियापद आहे, ते सुरुवातीला घ्यायचं पुढून. इथं नॉट नाही, आपण घ्यायचं नॉट म्हणजे कुडंट, कुड नॉट किंवा कुडंट. नंतर काय घ्यायचं करता, नॉन कोऑपरेशन. नॉन कोऑपरेशन नंतर काय क्रियापद, ही गिवन अप. आणि शेवटी काय आलं पाहिजे, प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह महत्वाचं आहे, हे आलंच पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट बघा, आदरभरचं वाक्य बघा. आदरभर, ही ट्रॅव्हल्ड, ही ट्रॅव्हल्ड, ही ट्रॅव्हल्ड विथ, ही ट्रॅव्हल्ड विथ some of her friends. Some of her friends. Some of her friends. आता हे वाक्य आहे, हे वाक्य, he traveled with some of her friends. तर हे वाक्य कसं आहे, भूतकाळाबद्ध वाक्य, साध्या भूतकाळाबद्ध वाक्य. आणि इथं कर्ता आहे आणि हे क्रियापद आहे, बरोबर आहे. पुढं काय ऑब्जेक्ट आहे, कॉम्प्लिमेंट आहे. तर या वाक्यामध्ये या ठिकाणी बघा, या ठिकाणी टू बीचं रूप नाही, टू हॅवचं रूप नाही, सहाय्यकारी रूप नाही. जेव्हा असं वाक्य असेल त्यावेळी ऑदर वर्ब घेतलं जातं. ऑदर वर्ब खाली टू, डज आणि डिड यापैकी एक ऑदर वर्ब घेतलं जातं. आता ही ट्रॅव्हल्ड, इथं ईडी आहे का, ईडी. ट्रॅव्हल म्हणजे भूतकाळ वाक्य. जेव्हा भूतकाळ वाक्य असेल त्यावेळी आदर वर्ब कुठे येतं, डीड येते, डीड. लक्षात झालं. आणि वाक्य कसलं आहे, होकार आहे, वाक्यात नकार नाही. म्हणून त्याचं उत्तर घेताना काय घ्यायचं, डीड, डीड घ्या. वाक्यामध्ये नॉट नाही, नकार नाही, आपण नकार घ्यायचा, काय घ्यायचं, डीड, डीड नॉट, डीड. नंतर काय घ्यायचा, कर्ता. कर्त्यानंतर आता हे तर डीड वापरलं म्हणजे इथं भूतकाळ आला आहे ना, इथं भूतकाळ आला. ह्या क्रियापदाचा भूतकाळ काय करायचा, काढायचा. काढला, डिडंट ही ट्रॅव्हल. इथं भूतकाळ आल्यामुळं इथलं ईडी निघून जातं, होय ना, इथलं ईडी निघून जातं. म्हणजे इथं भूतकाळ आला, इथलं भूतकाळ घेतो. डिडंट ही ट्रॅव्हल विथ सम ऑफ हर फ्रेंड्स. आणि शेवटी काय ना, क्वेश्चन. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला इंट्रॉगेटिव्ह वाक्य सोडवता आले पाहिजे. फॉर एक्झाम्पल, यू सॉल्व सम सेंटेन्स, आय राईट 2 सेंटेन्स ऑन अ ब्लॅकबोर्ड. He did not covet the ICS appendage after his name. हे वाक्य, तर हे वाक्य कसलं आहे, होकार अर्थ. त्याचा नकार अर्थ काय करायचं, करायचं आणि सोडवायचं.
त्यानंतर नेक्स्ट वाक्य आहे सेल्फ इस्टीम. सेल्फ इस्टीम इज द मोस्ट important value in life. हे दुसरं वाक्य हे टू बी रूपाचं वाक्य आहे. हे ऑदर वर्बचं वाक्य होकारार्थी नकारार्थी नकारार्थीचं होकारार्थी. हे वाक्य काय करा तुम्ही सोडवा. त्यानंतर आणखी एक वाक्य घ्या ते सोडवा. नॅचरल होलसम फूड द answer to good health. Natural wholesome food is या ठिकाणी काय करा is the answer to good health. या वाक्याचं काय करा इंट्रान्सिटिव्ह वाक्य करा. एकदम सिंपल आहे. पुन्हा एकदा तुम्ही काय करा व्हिडिओ पहा आणि समजून घ्या आणि ही 3 वाक्य सोडवा. ओके, थँक्यू.